हॅलो 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 आजच्या दिवसातील तिसऱ्या सामन्याला सुरुवात होते. दानिश 11 देवबाग वर्सेस बॉटम वॉरियर्स वेंगुर्ला. दानिश 11 देवबाग संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ते बॉटम वॉरियर्स वेंगुर्ला संघाला. ह्या सामन्यासाठी पंच म्हणून आदरणीय उमेश मांजरेकर आणि आदरणीय बंटी केरकर ही पंचांची जोडी मैदानात जाताना दिसते. ह्या संपूर्ण स्पर्धेमध्ये अप्रतिम दर्जेदार असं पंचांचं योगदान त्यांचं प्रत्येक सामन्याला लाभलं आहे. त्यामुळेच स्पर्धेला खऱ्या अर्थानं स्वरूप प्राप्त झाले असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कॉमेंट्री कक्षात आदरणीय कॉमेंटेटर मुंबई भाईंदरवरून या ठिकाणी सहभागी झालेले नितीन वाळके, त्याचबरोबर प्रदीप देऊलकर, त्याचबरोबर मुणगेकर देवगडवरून आणि आदरणीय ज्येष्ठ कॉमेंटेटर समीर पांढरे ना दिसत आहेत. सरपंचांचं नाव आहे आदरणीय उल्हास परिवारातील अविभाज्य घटक आहेत. मी हार्दिक स्वागत करतो. सन्मानपूर्वक त्यांना मान्यवरांच्या कक्षात विराजमान होण्याची विनंती करतो. आदरणीय पराग खोत सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, उपतालुका प्रमुख. त्यांचं सुद्धा शब्दफुलाने मी हार्दिक 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 स्वागत करतो. सामन्याला सुरुवात होते. सलामीवीरांच्या रूपात साई नाईक आणि वासुदेव. पहिल्या षटकातील पहिला चेंडू. श्रीकांतचा हा चेंडू पॉईंटच्या दिशेने खेळून काढण्याचा मानस. एका धावेत रूपांतर. एका धावेनं साई नाईकनं स्वतःचं खातं खोललंय, संघाचं खातं खोललंय. धावसंख्या झाली आहे बिनबाद 1. बॉटम वॉरियर्स वेंगुर्ला संघाकडे खालच्या क्रमांकापर्यंत खोलवर पसरलेली फलंदाजी. फक्त अपेक्षित आहे ती दमदार सलामी. साई नाईक आणि वासुदेव टेनिस क्रिकेट जगतातील अव्वल दर्जाचे सलामीवीर म्हणून गणले जातात. जो लौकिक त्यांचा अबाधित आहे तो आजच्या सामन्यात पुन्हा एकदा सत्यात उतरवला पाहिजे, कारण त्यांच्या फलंदाजीवरती त्यांच्या संघाची मदार अवलंबून. यष्टीरक्षकाला चकवा देत चेंडू थडम्यांच्या दिशेनं विसावला आणि हा खणखणीत चौकार अनुभवता आला तो क्रिकेट रसिकांना. ह्या 4 धावांनिशी धावसंख्या होते बिनबाद 5. धन्यवाद. मालवण के बोर्डिंग मैदान के ऊपर, मालवण के इस बोर्डिंग मैदान के ऊपर तमाम दर्शकों के खिदमत में, हिंदी के परिभाषा में राजा समन का कमेंटेटर की हैसियत से तमाम दर्शकों के खिदमत में प्यार भरा नमस्कार. कवर की दिशा में एक बेहतर बाउंड्री देखने का अवसर प्राप्त हुआ. बेहतर फुटवर्क, बेहतर टाइमिंग, शरीर का संतुलन बेहतर, उससे भी ज़्यादा निगाहें चौकन्नी. श्रीकांत को गेंदबाज की हैसियत से खुद को संवरना होगा. संयम और कल्पकता दोहराते हुए हर गेंद डालनी होगी, क्योंकि वासुदेव बेहतरीन बल्लेबाजी का दायित्व ओपन बल्लेबाज की जिम्मेदारी लेकर निभा पा रहे हैं. ऑफ स्टिक के बाहर की गेंद कवर के दिशा के ऊपर खेला है. शॉर्ट कवर के ऊपर बैकअप किया जाता, तब तक 1 रन की पूंजी. 1 रन की सहयोग से स्कोर हो चुका है. बॉटम वॉरियर्स वेंगुर्ला टीम का प्रतिनिधित्व करते हुए 10 रन. दोनों भी ओपन बल्लेबाज थोड़ी सी संयम बरकरार रखकर बल्लेबाजी कर पाते हैं तो लंबी साझेदारी बनाने की काबिलियत दर्शकों ने कई बार कई मुकाबलों के दौरान देखी है. रिवर्स स्वीप खेलना चाहते थे, गेंद और बल्ले का संपर्क नहीं हो सका. स्क्वायर लेग के बगल में बैकअप की जाती, तब तक 1 रन की पूंजी. अंपायर ने कॉल करके बताया 22 की हैसियत से 1 रन का इजाफा. 1 रन की सहयोग से स्कोर हो चुका है बिना कोई विकेट खोते हुए 11 रन. दानिश 11 देवबाग टीम ने टॉस जीतकर पहले क्षेत्रऊ करने का फैसला किया है और आमंत्रित किया है बॉटम वॉरियर्स वेंगुर्ला टीम को पहले बल्लेबाजी करने के लिए.
ऑफ के काफी बाहर थी, लाइन से भटक गई थी। दोनों भी हाथ समांतर रखते हुए स्क्वायर गेंद घोषित किया। अतिरिक्त रन के खाते में 1 रन जुड़ गया और उसी 1 रन की सहयोग से स्कोर हो चुका है बॉटम वॉरियर्स वेंगुर्ला टीम का 12 रन। श्रीकांत फिर एक मतबा कमेंट्री कक्षक की ओर से चले और द विकेट। श्रीकांत की अगेन टिप्पा खाने के बाद अंदर की तरफ आई थी। पॉइंट के क्षेत्ररक्षक बैकअप करना चाहते, तब तक 1 रन की पूंजी। 1 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 13 रन बिना कोई हुए। बातों बातों में पहले ओवर का खेल पूरा हो चुका है। पहले ओवर का खेल पूरा होने के बाद बॉटम वॉरियर्स टीम ने दानिश 11 देवबाग टीम के सामने पहले बल्लेबाजी करते हुए स्कोर खड़ा किया है बिना कोई विकेट खोते हुए 13 रन। देवबाग की जिक्र की जाती है सिंधुदुर्ग स्तर में, महाराष्ट्र राज्य भर में, तो कला क्रीड़ा सांस्कृतिक क्षेत्र में काफ़ी बढ़िया योगदान देवबाग का रहा है। चाहे कला हो, क्रीड़ा हो, सांस्कृतिक क्षेत्र हो, सामाजिक क्षेत्र हो। एक जमाना था देवबाग के कई खिलाड़ी सिंधुदुर्ग स्तर में खेलना पसंद करते थे। काबिल तारीफ खिलाड़ियों में से एक जाने जाते थे, पहचाने जाते थे। वक्त गुजर गया लेकिन यादें शेष है। उस जमाने के बेहतर क्रिकेटियर यहां पर मौजूद है। नारायण ढूरी, काबिल तारीफ गेंदबाजी, काबिल तारीफ क्षेत्ररक्षण, काबिल तारीफ बल्लेबाजी। चाहे टेनिस क्रिकेट हो, लेदर क्रिकेट हो, सिंधुदुर्ग स्तर में जिन्होंने उनकी क्रिकेट देखी है वो दर्शक कभी नहीं भूल पाएंगे। काफ़ी दिन के बाद यहाँ पर इस प्रतियोगिता के दौरान उनको देखने का अवसर प्राप्त हुआ। काफ़ी करीब से खेल देखा है उनका मैंने। कई प्रतियोगिता के दौरान मैन ऑफ द मैच, मैन ऑफ द सीरीज देकर उनको सम्मानित किया गया था। वक्त गुजर गया लेकिन यादें शेष है। मिड विकेट के दिशा के ऊपर खेलना पसंद कर रहे थे। शॉर्ट मिड विकेट के ऊपर बैकअप किया जाता। बेहतर क्षेत्ररक्षण का दायित्व, बेहतर गेंदबाजी चलती है तो क्षेत्ररक्षकों की जिम्मेदारी प्रमुख मानी जाती है। जिस टीम का क्षेत्ररक्षण बढ़िया रहता है उसको जीत हासिल करते हुए दिक्कत महसूस नहीं होती। एक जमाना था सातेरी करली टीम का, किशन करलकर उभर के बाहर निकलते थे। विकेट कीपिंग करनी हो, मिड विकेट की दिशा के ऊपर क्षेत्ररक्षण करना हो, कवर की दिशा के ऊपर क्षेत्ररक्षण करना हो, चाहे बल्लेबाजी करनी हो, चाहे गेंदबाजी करनी हो, अष्टपैलू खिलाड़ियों में से एक जाने जाते थे, पहचाने जाते थे। उस वक्त के सातेरी करली के नामचीन खिलाड़ी की हैसियत से उन्हें जाना जाता था, पहचाना जाता था। फुटवर्क कर नहीं सके, बेहतरीन क्षेत्ररक्षण का दायित्व। तारीफ करनी होगी क्षेत्ररक्षक की, शरीर का संतुलन बेहतर रखते हुए, निगाहें आखिर तक गेंद के ऊपर चौकन्नी रखते हुए कॉट में तब्दीली किया और पहले विकेट के रूप में वासुदेव को मैदान के बाहर चलता कर दिया। स्कोर हो चुका है यहां पर 13 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। पूछने की जरूरत नहीं पड़ेगी, बेहतरीन स्कोरिंग का काउंटिंग कमेंट्री कक्ष के भीतर हो पा रहा है। स्कोरर का नाम है विल्सन फर्नांडिस। स्कोरर बेहतरीन स्कोरिंग का काउंटिंग किया करते हैं तो बेरन पेशकश करने की मजा कुछ और रहती है। मैदान के भीतर दो बेहतर टीमों के बीच में मुकाबला चलता है तो हार जीत का सिलसिला जारी रहता है। लेकिन दावे के साथ मैं कहना चाहूंगा हार भी ऐसी हो कि जीतने वाले से ज्यादा हारने वाले की चर्चा की जाए। क्रिकेट के परिभाषा में उसी को काबिल तारीफ क्रिकेट के हासियत से जाना जाता है, पहचाना जाता है। उसी तरीके की क्रिकेट दर्शक ऐसा पेशकश किया था। लेकिन यहां पर वापस आपको मैदान के भीतर ले चलता हूं। 2 ओवर का खेल पूरा होने के बाद 27 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर आउट होने वाले बल्लेबाज का नाम है वासुदेव। दोपहर के वक्त के दौरान एक काठी का मुकाबला साबित होता है तो एक माहौल पैदा हो सकता है। बेहतरीन सजाया हुआ मैदान, हवा का झोंका मैदान के भीतर से आहिस्ता आहिस्ता निकलता हुआ, ऐसे सुनहरे पल के दौरान 2 बेहतर टीमों के बीच में मुकाबला मैदान के भीतर चालू है और उसी मुकाबले को देखने का अवसर प्राप्त हुआ है। यहां पर डीप लॉन्ग ऑन की तरफ से एक बेहतर बाउंड्री देखने का अवसर प्राप्त हुआ। कवट करके अगेन उठाकर मारना पसंद किया था। कमेंट्री कक्षक के सामने बेहतर छक्का, कितना बढ़िया फुटवर्क, कितना बढ़िया टाइमिंग।
और यही वजह थी, मैंने पहले ही कहा था, राजन केरकर को मैदान के ऊपर देखने के बाद इस बल्लेबाज के पास काबिलियत है अनहोनी को होनी बना के दिखाने की। बल्लेबाजी का दावित्व, लगातार 2 विकेटों का पतन होने के बाद दबाव का चक्रव्यूह भेदना मुश्किल बात साबित हुई थी, लेकिन उसी दबाव के चक्रव्यूह को भेदने का काम किया कर रहे राजन केरकर, तारीफ करनी होगी। बातों बातों में 3 ओवर का खेल पूरा हो चुका है। 3 ओवर का खेल पूरा होने के बाद 2 विकेट के नुकसान के ऊपर बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला टीम ने दानिश 11 देवबाग टीम के सामने पहले बल्लेबाजी करते हुए 46 रन बनवाए हैं। तो पहले 3 ओवर का विहरण, हिंदी के परिभाषा में मैं राजा सामान जो कुड़ाल से यहां पर कमेंटेटर के हैसियत से मौजूद हूं, आपके सामने पेशकश किया कर रहा था। तो आगे की 3 ओवर के 18 गेंदों के ऊपर जो कुछ मैदान के भीतर होगा उसी का लेखा जोखा मराठी के परिभाषा में पेशकश करने के लिए मालवन के सुपुत्र मराठी के होनार कमेंटेटर प्रदीप देवलकर, जिनके पास मैं माइक सुपुर्द करता हूं और तमाम दर्शकों के साथ साथ मेरे प्यारे खिलाड़ियों की रजा लेता हूं। प्रदीप। राजा सामंत प्रारंभीची 3 षटकं समाप्त होताना दिसत आहे। 46 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात राजन केरकर या मैदानावरती विस्फोटक फलंदाजी करताना दिसतोय, तर त्याला सुरेख साथ देतोय राकेश सारंग नावाचा फलंदाज। ओशन ब्लिस या एंडकडनं गोलंदाज सज्ज होतोय। दानिश 11 देवबाग क्रिकेट संघाचा सुकृत जोशी मॅन फ्रॉम तारकर्ली हा गोलंदाज यावेळी सज्ज होताना दिसतोय। प्रारंभीची 3 षटकं निम्मा षटकांचा खेळ समाप्त। 46 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात। पहिला चेंडू उजव्या यष्टीवरचा राकेश सारंगचा प्रयत्न ऑन साइडला फटका टोलवायचा, तो प्रयत्न यावेळी निष्फळ ठरला जातोय। राकेश सारंगचा निर्धाव चेंडूने सांगता होताना दिसते ते सुकृत जोशी याच्या गोलंदाजीवरती। आपण पाहतोय देवबाग ग्रामस्थ मंडळ आयोजित देवबाग चषक क्रिकेट स्पर्धा 2023 या स्पर्धेचं दुसरं पर्व, दुसऱ्या पर्वातील दुसरा दिवस आणि सामना पाहतोय हा तिसरा। दानिश 11 देवबाग विपक्ष बॉथम वॉरियर्स। यावेळी सुरेख फटका, मात्र डीप मिड विकेट वरती शतरक्षक तैनात, त्या शतरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसवतोय, तिसरा हादरा बसतोय। बॉथमची खेळी समाप्त। यस डीजे। राकेश सारंग याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज गणेश गुरव मैदानात पावलं टाकताना दिसतोय, तो बॉथम वॉरियर्स वेंगुर्ले क्रिकेट संघाकडनं। या अगोदरचा सामना जो कीर्ती स्पोर्ट्स संघाविरुद्ध झाला होता, राजन केरकरची एक झंझावात फलंदाजी, ज्या फलंदाजीच्या जोरावरती हा सामना बॉथम वॉरियर्स वेंगुर्ले क्रिकेट संघाने जिंकला होता। या सामन्यामध्ये बघावं लागेल, पहिल्या सामन्यात ज्याने विजय संपादन केला होता, तब्बल 34 धावांनी विजय संपादन केला होता, तो दानिश 11 देवबाग संघासमोर ही खऱ्या अर्थाने खूनगाठ बांधली जाते ती बॉथम वॉरियर्स वेंगुर्ले क्रिकेट संघाकडनं। दानिश 11 देवबाग क्रिकेट संघाची ही विजयी घोडदौड रोखली जाते की या स्पर्धेतील संभाव्य दुसरा विजय नोंदवण्यात बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला क्रिकेट संघ या मैदानावरती यशस्वी ठरेल का? नवीन फलंदाज डावखुर हाताचा गणेश गुरव यावेळी मैदानावरती ऑन स्ट्राइक एंडवरती पाहायला मिळतोय, तर गोलंदाजीच्या स्क्रीनवरती सुकृत जोशी हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय। एक युवा खेळाडू, लेदर क्रिकेट त्यानंतर टेनिस क्रिकेट अशा दुहेरी क्रिकेटमध्ये आपल्याला हा खेळाडू पाहायला मिळतोय। यावेळी उजव्या यष्टीवर चेंडूचा टप्पा पडल्यानंतर बराच बाहेर जातोय। पंच बंटी केरकर यांचा इशारा हा अतिरिक्त धावेचा, अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते।
ती 46 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक दुसरं ओशन ब्लिस एंड कडनं गोलंदाज पाहायला मिळतोय तो दानिश 11 देवबाग क्रिकेट संघाचा सुकृत जोशी. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साइडला ड्राईव्ह केला जातोय. डीप लॉंगनवरचा शतरक्षक येतोय चित्त्याच्या चपळाईने. ही फेकी होतय स्ट्राईक एंडच्या दिशेने. एकच धाव मिळतोय ती प्रगणेश गुरवला आणि एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या 48 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. गिरोबा स्पोर्ट काळेतर संघाचे मालक त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते सन्मान श्री भाई मयेकर यांचं इथं आगमन होताना दिसतंय. आपलं खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. मी विनंती करतोय देवबाग गावचे प्रथम नागरिक सन्मान्य श्री उल्हासजी तांडेल आपल्या शुभ हस्ते भाई मयेकर यांचं आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. याची जागा घेण्यासाठी सुरेश मांजरेकर यावेळी मैदानात पावलं टाकतोय. बॉथम और यस वेंगुर्ले क्रिकेट संघ 48 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. नाणेफेक करल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना औचित्य देवबाग चषक क्रिकेट स्पर्धा 2023 पर्व दुसरं पाहतोय. टोपीवाला बोर्डिंगच्या या आलिशान मैदानावरती हा टेनिस क्रिकेटचा सिंधुदुर्ग प्रीमियर लीगचा थरार आपण अनुभवतो तो या मालवणच्या मैदानावरती. नवीन फलंदाज सुरेश मांजरेकर ऑन स्ट्राईक एंडवरती. नॉन स्ट्राईक एंडवरती गणेश गुरव ही मधल्या फळीतील जोडी मैदानावरती. तर सुकृत जोशी एका कसलेल्या फलंदाजाला माघारी परतवण्यात यशस्वी ठरतोय तो आपल्या गोलंदाजीवरती. यावेळी सुरेख खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साइडला खेळायचा म्हणजे डीप मिड विकेट डीप लॉंग लेगच्या दिशेने चेंडू टोलवायचा. हा मनोमल इरादा यावेळी निष्फळ ठरला जातोय तो सुरेश मांजरेकरचा. निर्धाव चेंडूने सांगता होताना दिसतंय ती सुकृत जोशी याच्या गोलंदाजीवरती. पंचांच्या डाव्या साईडने राईट अप ओव्हर द विकेट. यावेळी चेंडू जमिनीला घरंगत येतोय. शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने निखिल पराडकर स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. पहिल्या सामन्यात ज्याने 19 चेंडूंवरती 64 धावांची बहारदार खेळी केली होती. या आजच्या दिवसातली पहिलं अर्धशतक ज्याच्या नावावरती नोंदवलं गेलं तो निखिल पराडकर स्क्रीनवरती पाहायला मिळाला. एकेरी धाव ज्या एकेरी धावसंख्येने बॉथम अरियस वेंगुर्ले क्रिकेट संघ आतापर्यंत 49 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात 4 षटकं 24 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. या इनिंग मधील उर्वरित 2 षटकं 12 चेंडूंचा खेळ बाकी. मात्र बघावं लागेल कुठचा फलंदाज विस्फोटक फलंदाजी करतोय. 60-70च्या घरामध्ये ही धावसंख्या पोहोचवण्याचा प्रयत्न असेल. मात्र या अगोदरचा सामना पहिला 81 धावांचा सहजरित्या पाठलाग केला होता बॉथम वॉरियर्स वेंगुर्ले क्रिकेट संघाने तो कीर्ती स्पोर्ट मोरे संघाविरुद्ध. यावेळी मात्र गोलंदाजीमध्ये बदल होतोय. वैयक्तिक दुसरं सांघिक 5वं षटक दानिश 11 देवबाग क्रिकेट संघाचा आयकॉन खेळाडू कर्णधार आणि या संघाचा हुकमी एक्का म्हटलं तर वावगं ठरणार नाही तो मिस्टर श्रीकांत गावकर यावेळी सज्ज होतोय गोलंदाजीसाठी. पंचांच्या डाव्या साईडने राईट अप ओव्हर द विकेट. तेज तर्रार वेगवान मारा करायचा हा मनोमल इरादा. समोर उजव्या हाताचा फलंदाज हा सुरेश मांजरेकर. यावेळी लोअर फुलटाचा चेंडू ऑन साइडला फटका निघतोय. चेंडू जातोय काऊ कॉर्नर सीमारेषेच्या दिशेने. चेंडूची परती ही वेगाने यष्टीरक्षक कौस्तुभ मसूरकरच्या हाती विसावताना दिसतंय आणि दुहेरी धाव घेण्याची तमाम शंका समाप्त होताना दिसतंय ती बॉथम वॉरियर्स वेंगुर्ले क्रिकेट संघाला. एकेरी धावसंख्येने सांघिक अर्धशतक फलकावर लागतंय ते बॉथम वॉरियर्स वेंगुर्ले क्रिकेट संघ 50 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. आता मात्र डावख्राताचा फलंदाज गणेश गुरव यावेळी ऑन स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. त्याच्यासाठी रणनेते गोलंदाज पंचांच्या उजव्या साईडने राईट आर्म राऊंड विकेट एंडने सज्ज होतोय तो गणेश गुरवसाठी हा चेंडू.
उजव्या यष्टीवर खोलवर टप्प्याचा चेंडू चेंडू जमिनीला घरंगत येतोय डीप लॉंगनवरती क्षेत्ररक्षणाचा सापळा पाहायला मिळतोय. एकेरी धावेवरती समाधान मानावं लागतंय गणेश गुरवला आणि एकेरी धावसंख्येने 51 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना तो बॉथम ऑरियस वेंगुर्ले क्रिकेट संघ या टोपीवाला बोर्डिंगच्या मैदानावरती. उंच देह एष्टी लाभलेला सुरेश मांजरेकर मोठे फटके खेळण्याची क्षमता. यावेळी लेमन कट फटका पाहायला मिळतोय. चेंडू यष्टीरक्षकाला चकवा देतोय. शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक निखिल पराडकर या चेंडूवरती ताबा मिळवतोय आणि एकेरी धावसंख्येने 52 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करताना बॉथम ऑरियस वेंगुर्ले क्रिकेट संघ ज्या संघाने दोन्ही संघ आतापर्यंत साखळी फेरीतील पहिली लढत विजय संपादन करतायत. मात्र दुसरा विजय कुठचा संघ संपादन करतोय हा निर्वाळा देणारा सामना आपल्याला पाहायला मिळतोय दुपारच्या सत्रामध्ये. यावेळी सुरेख चेंडू उजव्या यष्टीवरचा सुरेख चेंडू बॅटची कडा घेतोय. अर्थात गणेश गुरवला परतीचा रस्ता पकडावा लागतोय. 5वा हादरा बसतोय बॉथम ऑरियस क्रिकेट संघाला तो गणेश गुरव याच्या स्वरूपात. सामना होईल म्हणजे आजच्या दिवसातली 4थी लढत गिरोबा स्पोर्ट काळेतर आणि कीर्ती स्पोर्ट मोरे. देवबाग ग्रामस्थ मंडळ आयोजित देवबाग चषक क्रिकेट स्पर्धा सन 2023 पर्व दुसरं पहिलं पर्व आपण अनुभवलं याच मैदानावरती. VVR सावंतवाडी क्रिकेट संघ ज्याने टायटल जिंकलं होतं पहिल्या पर्वाचं उपविजेता संघ ठरला होता तो गिरोबा स्पोर्ट काळेतर क्रिकेट संघ. आजच्या दिवसामध्ये गिरोबा स्पोर्ट काळेतर संघ पाहायला मिळतोय. पहिल्या सामन्यामध्ये मोठ्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला मात्र वेगळ्या रणनीतीने उतरावं लागेल ते पुढील सामन्यामध्ये. यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न चेंडू डाव्या साईडने राईट सुरेश मांजरेकरला परतीचा रस्ता पकडावा लागतो या चेंडूवरती आणि संघच पूर्णपणे संकटात पाहायला मिळतोय तो बॉथम वॉरियर्स वेंगुर्ले क्रिकेट संघ. यस डीजे आपण पाहतोय देवबाग चषक क्रिकेट स्पर्धा. मात्र देवबाग हे गाव जर पाहिलं तर जगाच्या नकाशावरती पर्यटनाच्या माध्यमातून पोहोचलं. नक्कीच तुम्ही लवकर उन्हाळी सुट्टीमध्ये प्लॅन करा आणि देवबागला अवश्य भेट द्या. निसर्गाच्या सानिध्यात कुशीत वसलेलं हे देवबाग गाव. समोर भोगवे बीच, एका बाजूला निळा अथांग समुद्र, एका बाजूला कर्ली नदी आणि मधोमध वेगवेगळ्या बोटिंगचा आनंद लुटण्यासाठी सुनामी आयर्लंड, त्याचप्रमाणे नॉनव्हेज साठी प्रसिद्ध असे देवबाग गाव. नक्कीच आपण पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटता यावा असं हे देवबागचं गाव आणि आपण अवश्य या गावाला भेट द्या. नवीन फलंदाज अभिजित तावडे यावेळी मैदानात पावलं टाकताना दिसतोय तो बॉथम ऑरियस वेंगुर्ले क्रिकेट संघाकडनं. या इनिंगची सांगता करणारे षटक अर्थात छोटा पॅकेज बडा धमाका म्हटलं तर वावगं ठरणार नाही. दर्शन बांदेकरच्या नेतृत्वाखालील हा खेळाडू पाहायला मिळतोय. किरण धुरी यावेळी पंचांच्या डावा साईडने पहिल्या चेंडूवरती आक्रमण करावा. काऊ कॉर्नरला चेंडू बराच काळ हवेमध्ये पाहायला मिळतोय. कसलेला क्षेत्ररक्षक यावेळी झेल खाली येतोय. 7वा हादरा बसतोय बॉथम ऑरियस वेंगुर्ले क्रिकेट संघाला.
बाजूला आमचे जवळचे मित्र अर्थात नवीन व्यवसायात ज्यांनी पदार्पण केलं गतवर्षी श्री कल्पेश रोगे यांचं चिकन शॉर्माचं स्टॉल आपल्याला पाहायला मिळतोय. अत्यल्प दरात आपल्याला चिकन शॉर्मा तिथं खायला मिळेल. आपण अवश्य भेट द्या. नवीन फलंदाज सागर सकपाळ यावेळी मैदानात पावलं टाकतोय. तो अभिजित तावडे याची साथ देण्यासाठी. शेवटचं षटक प्रगतीपथावर या इनिंगची सांगता करणारं षटक किरण धुरीवरती विश्वास दाखवला जातोय दानिश 11 देवबाग क्रिकेट संघाकडनं. आणि किरण धुरी कित्येक मोठ्या स्पर्धांमध्ये गोलंदाजी करण्याचा अनुभव उंचीने जरी कमी असला तरी क्रिकेटमध्ये त्याने आपलं नाव लौकिक प्राप्त मिळवलं. पंचांच्या डावासाने राईट अप ओव्हर द विकेट. यावेळी सुरेख चेंडू खाली राहतोय. चेंडू बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट केला जातोय. शॉर्ट पॉइंटला शतरक्षण होत आहे. एकेरी धाव ही सागर सकपाळच्या खाती जमा होत आहे. तर एकेरी धावसंख्येने बऱ्याच वेळानंतर धावसंख्येत बदल होतोय. तो बॉथम ऑरियस वेंगुर्ले क्रिकेट संघाच्या 54 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात एखादा मोठा फटका निघाला तर 60च्या घरामध्ये पाहायला मिळेल तो बॉथम ऑरियस वेंगुर्ले क्रिकेट संघ. यावेळी रिव्हर्स स्वीप फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाज अभिजितचा हा आताताईपणा निष्फळ ठरताना दिसतोय. प्रयत्न हा निष्फळ ठरला जातोय. निर्धाव चेंडूने सांगता होताना दिसतंय ती गोलंदाज किरण धुरीच्या गोलंदाजीवरती. आतापर्यंत सुरेख अचूक टप्प्यावरचा नियंत्रित मारा पाहायला मिळतोय किरण धुरी दानिश 11 देवबाग क्रिकेट संघाकडनं. यावेळी शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू खाली होता. सबमरीन डिलिव्हरी पद्धतीचा चेंडू बॅटवर नीटचा येत नाही. परिणामी स्ट्राईक एंडला फेकी होते आणि एकेरी धावेची पावलं ही दुहेरी धावांकडे वळताना दिसत आहेत. ती दोन्ही फलंदाजांची दुहेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोहोचते ती 56 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचं षटक या इनिंगची सांगता करणारं षटक दानिश 11 देवबाग क्रिकेट संघाकडनं हाताळतोय तो किरण धुरी नावाचा गोलंदाज. पंचांच्या डाव्या साईडने राईट अप ओव्हर द विकेट उजव्या हाताच्या फलंदाजाला. यावेळी लोअर फुलटॉसचा चेंडू बॉलर बॅटचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय डीप लॉंगनकडे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न बंटी केरकर यांचं बोट आकाशाच्या दिशेने होतोय. म्हणजे 8वा हादरा बॉथम ऑरियस क्रिकेट संघाला धावचीच्या स्वरूपात मिळतोय. डीजे नवीन फलंदाज मैदानात पावलं टाकताना दिसतोय. अर्थात लगान बाळा सावळ यावेळी मैदानात पावलं टाकतोय तो बॉथम ऑरियस वेंगुर्ले क्रिकेट संघाकडनं. टेनिस क्रिकेटचा खूप मोठा अनुभव कित्येक मोठ्या स्पर्धा खेळण्याचा अनुभव. अर्थात गोलंदाजीमध्ये हा खेळाडू आपण वर चष्मा गाजवताना दिसतोय. मात्र तळाचे फलंदाज आज मात्र संधी मिळत आहे ती फलंदाजीसाठी. यावेळी शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू फटका मिस टाइम होतोय. चेंडू जातोय डीप लॉंग ऑफ क्षेत्राच्या बाहेर. बहुधा हवेची साथ ही डीप लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर गगनचुंबी षटकार पाहायला मिळतोय तो फलंदाजाच्या बॅटमनना. एका मोठ्या फटक्याने या इनिंगची सांगता होताना दिसत आहे आणि सांघिक धावसंख्या ही धावफलकावर बॉथम ऑरियस वेंगुर्ले क्रिकेट संघ नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना 63 धावा 8 गड्यांच्या मोबदल्यात. 64 धावांचा पाठलाग करावा लागेल दानिश 11 देवबाग क्रिकेट संघाला. स्क्रीनवरती आपण पाहतोय नक्कीच देवबाग गाव ज्या गोष्टींसाठी समृद्ध आहे, ज्या गोष्टींसाठी मजा लुटण्यासाठी पर्यटक येत असतात. गणगौरी बीच रिसॉर्ट, ॲक्वा मॅजिक, स्कुबा डायव्हिंग, समीक्षा सावंत अँड मंडप डेकोरेटर्स देवबाग. कुठच्याही शुभ आणि मंगल कार्यासाठी आपण अवश्य संपर्क साधावा. नाईस क्रिएशन्स इव्हेंट्स प्लॅनर आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यानंतर मानस केक शॉप,
वाढदिवसाच्या निमित्ताने आपण या शॉपला भेट देऊ शकता. सूर्या रिसॉर्ट रूम्स आपल्याला पाहायला मिळत आहेत, AC नॉन AC. त्यानंतर रिव्हर कॉस्ट रिसॉर्ट झाटिये यांचं लक्झरी हॉटेल आहे, आपण अवश्य भेट द्या. हॉलिडे होमस्टे, वेगवेगळे होमस्टे आपल्याला देवबागमध्ये पाहायला मिळत आहेत. आपण आवर्जून या गावाला भेट द्या आणि पर्यटनाचा मनमुराद आनंद आपण लुटावा. देवबाग गावामध्ये आल्यानंतर काय आनंद असतो, निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे गाव. अशा बोटिंग सर्व्हिस, वेगवेगळ्या बोटिंगच्या राईड्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. द कॉम्बेज हाऊस, लेक साईड व्ह्यू, राहण्याची आणि जेवणाची उत्तम सोय. या सामन्यातील पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होतोय. बॉथम वॉरियर्स वेंगुर्ले क्रिकेट संघ 63 धावा 64 धावांचा पाठलाग करावा लागेल. दानिश 11 देवबाग क्रिकेट संघाला 64 धावांचा यशस्वी पाठलाग होतोय की 63 धावांचा बचाव करण्यात बॉथम वॉरियर्स वेंगुर्ले क्रिकेट संघ यशस्वी ठरेल का? नेमकं काय घडतंय या सामन्यामध्ये? मात्र त्या अगोदर आजच्या दिवसातली चौथी लढत गिरोबा स्पोर्ट काळेथर आणि कीर्ती स्पोर्ट मोरे आपले प्लेइंग 11 कॉमेंटरी बॉक्समध्ये सादर करा. आपल्या स्क्वॉडमध्ये काही बदल असल्यास तो बदल करून आपण द्यावा. वळूया दुसऱ्या इनिंगमध्ये आणि दुसऱ्या इनिंगचं धावतं समालोचन करण्यासाठी आमचे साथी समालोचक सन्मान श्री उत्तमजी मुनगेकर मायक्रोफोनवरती येत आहेत आणि मी प्रदीप देऊळकर आपल्या तमाम क्रीडा रसिकांची थोड्या वेळासाठी रजा घेतोय. येस, इथे मॅच ऑन होते. धन्यवाद देऊळकरजी. जाऊया मैदानावरती. रंजन केनी स्ट्रायकिंग एंडला बॅटर विजयी. 64 धावांचं लक्ष्य पार करायचं या मॅचमध्ये. बॉलर तयार. चांगला चेंडू हलक्या हाताने स्टिअर केला 38 सर्कलमध्ये. इथे डीपमधून क्षेत्ररक्षक येतोय मिडॉन कडून. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाईल. इथे खातं खोललं जातं टीमची धावसंख्या होते 1. बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला विरुद्ध दानिश 11 देवबाग या दोन टीममध्ये ही लढत होते. विजयासाठी बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला या टीमला 64 धावांची आवश्यकता आहे. रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला तर 10.80च्या सरासरीने तुम्हाला इथे बॅटिंग करावी लागेल. या मैदानात स्ट्रायकिंग एंडला दिसेल निखिल फराडकर. मागच्या मॅचचा हिरो आहे. काय अफलातून बॅटिंग केली होती. अप्रतिम बॅटिंग याच्या माध्यमातून पाहायला भेटली. परंतु इथे मात्र कव्हर पॉईंटला फक्त दिशा दिली आहे. तोपर्यंत इथे 38 सर्कलमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. इथे निखिलने आपलं खातं खोललं. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊनसुद्धा या खेळाडूला सन्मानित करण्यात आलं होतं. तोच निखिल पराडकर आमच्या मेगा स्क्रीनवरती. परंतु सध्या नॉन स्ट्राईक एंडला दिसतोय. स्ट्रायकिंग एंडला मिस्टर रंजन केनी.
गोलंदाजी मार्कवर ओव्हर क्रमांक 1 पेश करतो इलियास अल्मेडा. हा फुलर लेनचा चेंडू खोदून काढलाय अक्षरशः अलाउन द कार्पेट चेंडू. इथे चांगलं क्षेत्ररक्षण आहे. कुठेतरी थोडीशी घाई दिसली परंतु कमबॅक केलंय दानिश 11 देवबाग टीमने. टीमची धावसंख्या होते 3 धावा. पहिल्या ओव्हरचा खेळ चालू आहे. विजयी 64 धावांचं लक्ष्य पार करायचंय. निखिल पराडकर लेफ्ट हँड बॅटर इथे स्ट्रायकिंग एंडला दिसेल. नॉन स्ट्राईकला रंजन केनी. बॉलर तयार इलियास अल्मेडा. हा फुलर लेनचा फटका इथे 30 यार्ड सर्कलमध्ये 2 क्षेत्ररक्षक फंबल झाले आणि हा चेंडू जाईल कव्हरला. डीप कव्हर मधून निघालेला हा पहिला चौकार. या चौकाराच्या सहाय्याने टीमची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती मात्र 7 धावा. इथे पहिल्या ओव्हरचा खेळ चालू आहे. काय बॅटिंग करतोय आपल्या टीमसाठी. आतापर्यंत 2 चेंडू फेस केलेत. 5 धावा त्याच्या खात्यावर जमा आहेत. निखिल पराडकरच्या बॅटर तयार. हा मात्र मोठा फटका उडवलाय लॉंग ऑफच्या डोक्यावरून. हवाई सपर हा येतोय देवबाग ब्रँडेड षटकार. यस पाहायचंय निखिल पराडकर इथे जमलेल्या प्रेक्षकांना वेळ लावेल का आपल्या फटक्यानेशी. इथे षटकार निखिल पराडकरच्या बॅटमधून 11 धावांवरती खेळतोय. टीमची धावसंख्या होते 13 धावा. इलियास अल्मेडा गोलंदाजी मार्कवर. हा मात्र हलक्या हाताने स्टीअर केलाय. तोपर्यंत क्षेत्ररक्षक 30 यार्डमधून येईल. चांगलं बॅकअप करतोय. तोपर्यंत डिकी आहे तिथे. तोपर्यंत एकच धाव निखिल पराडकर ॲड करतोय. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाईल आणि इथे पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या होते बिनबाद 14 धावा सध्या स्कोर कार्डवरती लावल्या आहेत. त्या मात्र बॉथम वॉरियर्स वेंगुर्ले या टीमने. आता मात्र समीकरण येऊन ठेपलं इथे. तीस चेंडू आणि 50 धावांची आवश्यकता बॉथम वॉरियर्स वेंगुर्ले या टीमला. 14 धावा इथे सध्या स्कोर कार्डवरती लावल्या आहेत. नवीन गोलंदाज मैदानात दाखल होईल. 14 धावा बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला टीमची धावसंख्या होते. इलियास अल्मेडा ओव्हर क्रमांक 1 पेश केली. 14 धावा त्याने खर्च केले आहेत. रंजन केनी आणि निखिल पराडकर हे 2 बॅटर सध्या मैदानात दाखल झाले आहेत. रंजन केनीचा विचार केला तर 2 चेंडू त्याने फेस केले. 2 धावा आपल्या खात्यावरती जमवल्या आहेत. निखिल पराडकरचा विचार केला तर 1 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून पेश केला गेलाय. फक्त 4 चेंडू त्याने फेस केले आहेत आणि 12 धावा आपल्या स्कोर कार्डवरती लावल्यात. राकेश येतोय गोलंदाजी मार्कवर. स्लोअर पद्धतीचा चेंडू आडव्या बॅटने उडवलाय. चेंडू इथे चांगलं क्षेत्ररक्षण 30 यार्ड सर्कलमध्ये. तोपर्यंत इथे 1 धाव निखिल पराडकरच्या खात्यामध्ये ॲड होते. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या वाढते आहे. 15 धावा सध्या स्कोर कार्डवरती लावल्या आहेत बॉथम वॉरियर्स वेंगुर्ले या टीमने. स्ट्रायकिंग एंडला सलामीचा बॅटर मिस्टर रंजन केनी दिसेल. गोलंदाजी मार्कवर ओव्हर क्रमांक 1 पेश करतोय. मॅनेटरी पॉवर प्लेचं पहिलं वहिलं षटक. इथे विकेट किपर क्षेत्ररक्षण सजवतोय. राकेश सारंग ओव्हर द विकेट मारा करेल पंचांच्या उजवीकडून. टीमची धावसंख्या 15 धावा. दुसऱ्या ओव्हरचा खेळ चालू आहे. विजयी 64 धावांचा पाठलाग करतोय बॉथम वॉरियर्स वेंगुर्ले संघ. उडवलाय चेंडू इथे नो मॅच लँड चेंडू. इथे चौकारासाठी हा चेंडू जातोय. इथे 4 धावा ॲड केल्या जातील. इथे 1 धाव ॲड केली जाईल टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या होते 20. सध्या स्कोर कार्डवरती लावल्या गेल्या आहेत. 27 चेंडू आणि 44 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत. राकेश सारंग दिसेल आपल्याला आमच्या मेगा स्क्रीनवरती. स्टार्ट घेतोय. बॉलर तयार. हा मात्र चांगला चेंडू फॉलो थ्रू मध्ये लगावला. आला होता कार्पेट चेंडू. इथे लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक फंबल झाला. 1 धाव कंप्लीट केली आहे आणि इथे डीप मध्ये क्षेत्ररक्षण होईपर्यंत 2 धावा. या ठिकाणी पुढचा सामना जो होणार आहे गिरोबा काळेतर वर्सेस
कीर्ती स्पोर्ट मोरे ह्या दोन तुल्यबळ संघादरम्यान सामना होणार आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी मान्यवरांच्या कक्षासमोर यायचं आहे आणि ही नाणेफेक आदरणीय भाई मयेकर यांच्या शुभ हस्ते आणि प्रमुख उपस्थितीत केली जाणार आहे. येस, थँक्यू. 22 धावा, चांगला चेंडू पिच केला. इथे मात्र चेंडू सीमारेषे बाहेर जातोय की काय, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत चेंडू अडवेपर्यंत हा चेंडू सीमापार चौकार जातोय. इथे 4 धावा ऍड केल्या जातील. लेफ्ट हँड बॅटर निखिल पराडकर काय बॅटिंग करतोय आपल्या टीमसाठी. टीमची धावसंख्या 26 धावा, 26, लॉस ऑफ 0 विकेट. निखिल पराडकरचं कौतुक करावं लागेल. 2 चौकार, 1 षटकार त्याच्या बॅटमधून पेश केला गेलाय. 17 चेंडू फक्त आतापर्यंत फेस केलेत आणि 19 धावा. लेफ्ट हँड बॅटर तयार. इथे मात्र खोदून काढलाय कव्हर पॉइंटला. इथे चांगलं क्षेत्ररक्षण होईल का? येस, इथे चांगलं क्षेत्ररक्षण होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, धावचीचा धोका असेल, परंतु गुड रनिंग बिटवीन म्हणावं लागेल रंजन केनी आणि निखिल पराडकरच्या माध्यमातून. इथे 2 धावा ऍड केल्या जात आहेत आणि इथे 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या होते ती मात्र 28 धावा, 28, लॉस ऑफ 0 विकेट. बॉटम वॉरियर्स वेंगुर्ला इथे आदरणीय भाईजी मयेकर यांच्या शुभ हस्ते इथे टॉस उडवला जातोय. कीर्ती स्पोर्ट्स मोरे या टीमने टॉस जिंकलाय आणि पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. इथे 2 ओव्हरचा खेळ संपलाय. मैदानात जाऊया. टीमची धावसंख्या होते 28 धावा. समीकरण येऊन ठेपलंय 24 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता असेल. बॉथम वॉरियर्स वेंगुर्ले टीमला 64 धावांचा पाठलाग करतोय. रंजन केनी आणि निखिल पराडकर हे 2 बॅटर सध्या मैदानात आहेत. स्ट्रायकिंग एंडला निखिल, नॉन स्ट्राईकला असेल. स्ट्रायकिंग एंडला रंजन केनी. ओव्हर क्रमांक 3 पेश करण्यासाठी सज्ज असेल इथे. मिस्टर बाळा सावळ ओव्हर क्रमांक 3 पेश करण्यासाठी सज्ज असेल. 24 चेंडू 36 धावा असं समीकरण आहे. बॉटम वॉरियर्स वेंगुर्ले संघाकडे राऊंड विकेट मारा करतोय बाळा सावळ. चांगला चेंडू पिच केला. इथे पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. शप्पल झाला हा रंजन केनी. तोपर्यंत 1 धाव इथे ऍड केली जाते. टीमची धावसंख्या होते 29. 29 धावा सध्या स्कोर कार्डवरती लावलेत बॉटम वॉरियर्स वेंगुर्ले टीमने. एक शांत सुरुवात, संयमी सुरुवात म्हणावी लागेल. डोकं शांत ठेवून हे दोन्ही बॅटर मैदानात अतिशय चांगली बॅटिंग करतायत. रंजन केनी आणि त्याच्या जोडीला आहे मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्याला सन्मानित केलं गेला तोच निखिल पराडकर. स्ट्रायकिंग इनला बॅटर तयार. इथे चांगला खोदून काढण्याचा प्रयत्न. इथे बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये. चेंडू थेट यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. भरपूर वेळानंतर हा चेंडू निर्धाव टाकतोय बाळा सावळ. चांगली गोलंदाजी, भरपूर सामन्यांचा अनुभव आहे. भरपूर वर्ष क्रिकेट खेळतोय, भरपूर वर्ष क्रिकेटवरती प्रेम करतोय आणि त्यामुळेच की काय आज अनुभवाचा फायदा उठवतोय. हा मात्र खोदून काढण्याचा प्रयत्न. इथे निखिल पराडकरला जकडून ठेवलाय. काय गोलंदाजी करतोय. गुड लेंथवरती टप्पा पडल्यानंतर मिडल स्टिकवरून हा चेंडू थेट यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. चॉक करतोय हा बाळा सावळ गोलंदाज. चांगली गोलंदाजी स्क्रीनवरती पाहू शकाल. बाळा सावळ यांची छबी इथे पाहायला भेटते. निखिल 10 चेंडू आतापर्यंत फेस केलेत. 21 धावांवरती खेळतोय. हा फुलर लेनचा पटका, परंतु इथे फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाते. इथे भरपूर वेळानंतर 1 धाव ऍड केली जाते. टीमची धावसंख्या होते 30 धावा सध्या स्कोर कार्डवरती. शेवटच्या 2 चेंडूंचा कदाचित खेळ बाकी असेल या ओव्हरमधला. बाळा सावळ ओव्हर क्रमांक 3 पेश करतोय. काय गोलंदाजी केली आतापर्यंत. 20 चेंडू 34 धावांची आवश्यकता. रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला तर 10.20च्या सरासरी खेळावं लागेल. हा मात्र उडवलाय. आकुटप्पा चेंडू हुक केलाय. मिड विकेटच्या डोक्यावरून हवाई सपर. चेंडू जातोय आउट ऑफ पार. इथे देवबाग ब्रँडेड षटकार येतो.
इथे मात्र बाळा सावळने चूक केली आहे. 4 चेंडू काय अप्रतिम फेकले, परंतु तदनंतर मात्र निखिल पराडकरने इथे नॉनस्ट्राईकला आहे. रंजन केरनीने बरोबर हेरला आणि बाळा सावळच्या गोलंदाजीवरती इथे मिड विकेटला षटकार खेचलाय. बाळा सावळ गोलंदाजी मार्कवर. पुल्लर लेनचा हा फटका यष्टीरक्षकाच्या मागे जातोय. चेंडू नो चेंडू आहे आणि इथे 5 धावा ऍड केल्या जातील. चौकार जातोय आत्ता. साह्याने टीमची धावसंख्या वाढते तब्बल 41 41 47 माफ करा. इथे धावसंख्या वाढते. 46 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावले गेले आहेत. इथे 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या होते ती मात्र 46 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावल्या गेल्या आहेत. 47 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावल्या गेल्या आहेत. रंजन केनीचा विचार केला तर 8 चेंडूवरती 24 धावा बनवल्या आहेत. निखिल पराडकरचा विचार केला तर 11 चेंडूवरती 22 धावा बनवल्या गेल्या आहेत. मी उत्तम मुनगेकर काही वेळासाठी रजा घेतोय आणि यानंतरचं धावतं समालोचन करतील माझे सहकारी राजाजी सामंत. ओव्हर टू राजाजी सामंत. येस, या ठिकाणी कॉमेंट्री कक्षामध्ये थोडासा बदल होतोय. इथे नितीनजी आळवे यानंतरचं समालोचन करतील. ओव्हर टू नितीनजी आळवे. धन्यवाद उत्तम सर. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती म्हणजे 47. निखिल आणि राजन बॅट अँड पॅडच्या मध्ये तिकडे चेंडू येते. ऑफ साईडला एक खेळाडू तिकडे आहे आणि एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 48. tenniscricket.in च्या माध्यमातून यूट्यूब तुम्ही बघताय. 197 देश आज देवबाग चषकचा आनंद घेत आहेत. संतोष नाणेकर पुन्हा एकदा खरोखर आमच्या कॉमेंट्री बॉक्समधून त्यांना मुजरा, कारण त्यांच्या वतीनंच आज यूट्यूब तुम्ही बघतायत. यस, क्या बात आहे. गंडप्पा विश्वनाथ स्टाईलला हा चेंडू जातोय डीप बॅकवर्ड पॉईंटच्या क्षेत्रामध्ये. देवबाग चषकाचा आणखीन एक अप्रतिम चौकार. संख्या ती म्हणजे 52. गोलंदाजी मार्कर तुम्ही राजनला बघतायत. तर फलंदाज राजन केणी आतापर्यंत 9 चेंडूमध्ये 28 धावसंख्येवर खेळतोय आणि 12 चेंडूमध्ये 23 धावसंख्येवर निखिल खेळतोय. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न सक्सेसफुल ठरता येता. थर्ड मॅन रिझनमध्ये आणखीन एक येतोय ब्रँडेड चौकार. मध्ये हा चेंडू गेला. धावसंख्या पुढे सरकते. अब तक 56 लॉस. राजन आणि निखिल खूप मोठा इतिहास आहे या दोघांच्या नावावर. आता मात्र बघा, कारण आउट ऑफ डबल कंट्रोल झाले. ऑफ स्टंपच्या किती बाहेर चेंडू होता आणि एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 57. एक चांगली पार्टनरशिप तुम्ही बघतायत राजन आणि निखिल या दोघांमध्ये. आता मात्र लवकर खेळण्याचा प्रयत्न केला. गुडलँड स्पॉटला चेंडू पडल्यानंतर बॅट बघा लवकर गेली. चेंडू थोडासा उशिरा आला आणि बाकीचं काम यष्टीरक्षक अतिशय चांगल्या प्रकारे तिकडे करतायत. टेनिस विश्वातील सगळ्यात महान यष्टीरक्षक. फुल लेन डिलेव्हरी ऑन साईडला डीप वाईडी स्लॉंगनला एक खेळाडू तिकडे उभा आहे. एक धाव तिकडे घेत आहेत दोन्ही फलंदाज. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 58. गणेश गल्ली टेनिस विश्वातील सगळ्यात धूर्त यष्टीरक्षक कांचन पवार. त्याच्यानंतर चेतन चाचा यांचं नाव घ्यायला सुद्धा विसरणार नाही. मात्र स्टायलिश पद्धतीने जे यष्टीरक्षक होते अनिल दादा घोलतकर. ऑफ साईडला तिकडे चेंडू जातोय. आता बघा
चेंडू पकडता पकडता तिकडे उशीर झाला आणि हा नशीबवान चौकार जिथे एकच धाव होती तिकडे मिळतात 4 धावा. गाणं अतिशय चांगल्या प्रकारे तुम्ही इकडे ऐकलं. धावसंख्या ती म्हणजे 62. देवबाग ग्रामस्थ मंडळ आयोजित लाखोंच्या बक्षिसांची लूट देवबाग चषक क्रिकेट स्पर्धा 2023 SPL सिंधुदुर्ग प्रीमियर लीग 62 धावा झालेल्या आहेत. राजन केणी खेळतोय 12 चेंडूमध्ये 33 धावा. निखिल खेळतोय 13 चेंडूमध्ये 27 या धावसंख्येवर. दोघांमध्ये जर बघितलं आतापर्यंत 62 धावसंख्येची पार्टनरशिप झालेली आहे आणि गोलंदाजी मार्कवर तुम्ही बघतायत सुरेशला. कॉमेंट्री बॉक्सच्या समोरून टिळक चौक, कोण विसरेल सुरेश गाडेकर, टेनिस विश्वातला सगळ्यात वेगवान गोलंदाज होता त्यावेळेला. 30 वर्ष अगोदरचा इतिहास. आहा, बघायचा आहे आकाशामध्ये चेंडू आहे, सलामी देईल का? यस, सूर्यनारायण देवाला नमस्कार करताना हा चेंडू जातोय डीप वाईडिश लॉंगॉनच्या क्षेत्रामधून 6 धावींसाठी. तर अप्रतिम फलंदाजी